23 डिसेंबरला 2024ला 13 वर्षाच्या मुलीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणारा विशाल गवडी रविवारला तळोजा जेलमध्ये पहाटे 3:30 वाजता आत्महत्या केल्याची बातमी आली। हा नेमका विशाल गवडी आहे तरी कोण, त्याचा इतिहास काय सांगतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी पंकज आणि आपण बघता बोला दाजीबा। 23 डिसेंबर 2024ला कल्याणच्या कोडसेवाडी परिसरातील 13 वर्षाच्या मुलीला स्वतःच्या घरी नेले। ही मुलगी विशाल गवडीला चांगल्या प्रकारे ओळखत होती। काहीतरी कारण सांगून तिला घरी नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। ही गोष्ट बाहेर जाऊ नये म्हणून तिथेच हत्या केली। त्याची पत्नी एका खाजगी बँकेत कामाला होती। ती संध्याकाळी घरी परतल्यानंतर तिच्या समोर हा सगळा प्रकार दिसला। मात्र या सगळ्या घटनेला तिच्या पत्नीने सहकार्य करू लागले। त्यावेळी घर संपूर्ण रक्ताने भरलेले होते। दोघांनाही घर स्वच्छ केले। विशालने आपल्या ॲटोवाल्या मित्राला बोलावून ते मृतदेह ॲटोत टाकून 13 किलोमीटर लांब असणाऱ्या परिसरात नेऊन फेकून दिले। मुलीची आईने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केले। नंतर पोलिसांना तो मृतदेह सापडला। तो मृतदेह हॉस्पिटलमध्ये पीएम करण्याकरता पाठवले असता अहवालात निदान झालं की तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। हे सर्व घडामोडी सुरू असताना विशाल गवडी हा शेगावला पळाला होता। चौकशी दरम्यान पोलिसांना विशालच्या घरासमोर रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक घट्ट झाला होता। शेगावला जाऊन स्वतःचा लुक चेंज करण्याकरता सेविंग केली होती व वेगवेगळ्या सलूनमध्ये जाऊन तो स्वतःचा लुक चेंज करण्याचा प्रयत्न करत होता। ही बाब जेव्हा पोलिसांना लक्षात आली तेव्हा पोलिसांनी सापळा रचून त्याला शेगावच्या सलूनमध्ये पकडण्यात आलं। त्यानंतर त्याला कल्याण कोर्टात हजर केले व तो नवी मुंबई येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंद होता। 13 एप्रिल 2025ला पहाटे 3:30 वाजता बाथरूममध्ये टॉवेलचा वापर करून तो आत्महत्या केल्याची बातमी समोर आली। विशाल गवडी हा कल्याणमधील सर्राईत गुंड होता। त्याच्यावर बलात्कार करणे, अत्याचार करणे, बलात्काराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद होती। तसेच तडीपाराची देखील कार्यवाही केली होती। धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलीवर अत्याचार करण्याचा हा काही याचा पहिलाच प्रकार नव्हता। यापूर्वीही त्याने असे कृत्य केले होते। ऑगस्ट 2023मध्ये विशाल गवडी हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्नही केला होता। त्या प्रकरणी त्याला अटकही झाली होती। क्लासवरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा स्कूटीने पाठलाग करून भर रस्त्यात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर त्याला अटक झाली। मात्र आरोपीचा मुजोरपणा एवढा वाढला होता की पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्याने विक्ट्री खून दाखवून कायद्यानं आपलं काहीच बिघडू शकत नाही, कायद्याला घाबरत नसल्याने त्याने या कृत्यामधून दाखवलं होतं। कल्याणपूर्व परिसरात त्याच्या दहशतवादामुळे अनेक कुटुंब हा परिसर सोडून निघून गेले होते। मात्र विशाल गवडी याला राजकीय वारदस्त असल्याने त्याच्या विरोधात कठोर कारवाई होत नव्हती। त्याच्याकडे मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र होते, त्यामुळे हा अनेक गुन्ह्यातून बाहेर येत होता। या प्रकरणात हेच प्रमाणपत्र वापरण्याचा प्रयत्न झाले, मात्र पोलिसांनी योग्य चौकशी केल्याने त्याचे षडयंत्र फेल झाले। विशालचे हे तिसरं लग्न होतं। विशालच्या 2 पत्नी याला सोडून गेले होतं। या 2 पत्नीला सोडून गेलं त्याचप्रमाणे मला सोडून जाईल या भीतीपोटी या तिसऱ्या पत्नीनं विशालला या सगळ्या प्रकरणात सहकार्य केल्याची बाब उघडकीस आली। धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीचा हा वर्षभरातील दुसरा गुन्हा होता। याआधी अशाच प्रकरणात तो जेलमध्ये होता, मात्र त्याने मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट दाखवत जामीन मंजूर केली होती। विशाल गवडी हा मनोरुग्ण असल्याबाबत पोलिसांना शंकाच होती। त्यानंतर पोलिसांनी याविषयी सखोल चौकशी करणे सुरू केले आणि त्यानंतर पोलिसांना कळलं की विशाल गवडी हा मनोरुग्ण नाहीच। याच्या या अनेक वाईट कृत्यामुळे त्याचा आजूबाजूचा परिसर भयभीत झालं होतं। मात्र पहाटे 3:30 वाजता विशाल गवडीने आत्महत्या केल्याने अनेक ठिकाणी आनंद साजरा करण्यात आला। त्याच्या मृत्यूचं कारण काहीही असले तरी या क्रूर व्यक्तीला पृथ्वीवर राहण्याचा अधिकार नव्हताच। त्या चिमुकलीला बोला दाजीबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली। तिच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना। आपल्याला त्याच्या आत्महत्येविषयी काय वाटतं हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।